Dear student, today we will see Cramer's method to solve simultaneous equation. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी क्रॅमरची असण्याची काही पद्धत की जिचा उपयोग त्या ठिकाणी एक सामायिक समीकरण जे आहे तर ते एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी त्या ठिकाणी केला जातो. पण याच्यामधल्या असणाऱ्या काही स्टेप्स जे आहेत तर त्या टिप्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. क्रॅमर्स मेथड टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. तर पहिल्यांदा काय करायचंय, राईट द गिव्हन इक्वेशन. राईट the given equation in the form x plus by is equal to c. दिलेलं जे काही समीकरण जे आहे सायमल्टेनियस इक्वेशन तर ते आपल्याला ax plus by is equal to 0 या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी घ्यायचे. त्याच्यानंतर पुढे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट्स. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला निश्चय जे आहे तर त्या निश्चयाकाच्या असणाऱ्या ज्या काही किमती ज्या आहेत तर त्या किमती त्या ठिकाणी काढायच्या. तर याच्यामध्ये आपल्याला डी ची एक किंमत काढायची. त्याच्यानंतर असणारं जे काही dx आणि असणारं जो काही dy हे जे काही तीन डिटर्मिनंट जे आहेत, निश्चयक जे आहेत तर त्या निश्चयकांची किंमत जी आहे तर ती किंमत त्या ठिकाणी काढायची. याच्यानंतर युजिंग फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायची की x इज इक्वल टू dx डिवायडेड बाय d अँड y इज इक्वल टू dy by d. Find the values of x and y. फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपल्याला माहिती की x इज इक्वल टू dx and y इज इक्वल टू dy by d. याच्या साहाय्याने काय करायचं, x आणि y जे आहे तर यांच्या असणाऱ्या ज्या काही किमती ज्या आहेत तर ते किमती त्या ठिकाणी असणार तर काही ग्रॅबियल क्रॅमर हा जो काही शास्त्रज्ञ जे आहे तर त्या शास्त्रज्ञाने या ठिकाणी जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी शोधून काढलेली. त्याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती टेक्स्टबुक पेज नंबर 13 वर त्या ठिकाणी दिलेली आहे. ती तुम्ही त्या ठिकाणी वाचा. पुढे टेक्स्टबुक वर पेज नंबर 14 वर ऍक्टिव्हिटी दिलेली. बघा ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय डिटर्मिनंट मेथड फिल इन द ब्लँक्स. दिलेलं जे काही एक सामायिक समीकरण जे आहे तर ते आपल्याला डिटर्मिनंट पद्धत जी आहे, निश्चयकाची असणारी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीनं सोडवण्यासाठी रिकाम्या जागा ज्या आहेत तर त्या रिकाम्या जागा भरायला सांगितल्या. y प्लस 2x मायनस 19 इज इक्वल टू 0, 2x मायनस 3y प्लस 3 इज इक्वल टू 0. तर दिलेलं जे काही दोन्ही असणारे जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन काय करायचे, पहिल्यांदा आपल्याला राईट द गिव्हन इक्वेशन इन द फॉर्म ax प्लस by इज इक्वल टू c या रूपामध्ये लिहायचे. आता याच्यामध्ये असणारे काही कॉन्स्टंट जे आहे तर ते कॉन्स्टंट टर्म काय करायचे, आपल्याला बरोबर चिन्हाच्या पुढे लिहायचे. पुन्हा ही कॉन्स्टंट टर्म जे आहे तर ते कॉन्स्टंट टर्म पुन्हा काय करायची, बरोबर चिन्हाच्या पुढे लिहायची. आणि म्हणून या ठिकाणी पहा की 2x प्लस y आणि हे काही प्लस मायनस 19 आहे या बाजूला नेली प्लस 19. अशाच पद्धतीने 2x मायनस 3y आणि जे काही कॉन्स्टंट टर्म जे आहे प्लस 3 इकडे नेले तर मायनस 3. याच्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला डी ची असताना जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी जे असणार जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशनचे आपल्याला कम्पॅरिझन जे आहे तर ते कम्पॅरिझन त्या ठिकाणी करावं लागेल की a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि या ठिकाणी a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. अशा पद्धतीचे असणारे काही कम्पॅरिझन जे आहे तर ते कम्पॅरिझन करून आपल्याला या ठिकाणी a1 ची किंमत पाहता. या ठिकाणी a1 चा या ठिकाणी कोएफिशियंट जो आहे तो कोएफिशियंट काय होतो आपल्याला या ठिकाणी 2.
त्याच्यानंतर B1चा कोएफिशियंट या ठिकाणी वायचा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे तो किती असणार आहे 1. त्याच्यानंतर C1 किती दिसतंय 90. सेकंड याच्यासाठी पहा की A2 इज इक्वल या ठिकाणी एकचा कोएफिशियंट किती दिसतोय या ठिकाणी 2y. त्याच्यानंतर B2चा कोएफिशियंट म्हणजे या ठिकाणी वायचा कोएफिशियंट जो आहे तो आहे -3 आणि C2 जे आहे तर त्या C2ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती C2ची व्हॅल्यू किती आहे -3. हे त्याच्यानंतर आता Dची व्हॅल्यू जी आहे तर ती Dची व्हॅल्यू आपल्याला माहिती असते की A1 A2 आणि काय असते B1 B2 बरोबर. काय व्हॅल्यू असते Dची पुन्हा या ठिकाणी लिहिते आम्ही की Dची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती Dची व्हॅल्यू असते तर त्या ठिकाणी A1 A2 आणि B1 B2 येते. हे तुमच्या त्या ठिकाणी लक्षात पाहिजे. पुढे पाहता की सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी आपल्याला A1ची व्हॅल्यू किती आहे 2y. पुन्हा A2ची व्हॅल्यू 2 दिली. त्याच्यानंतर काय करायची B1 B2ची किंमत. आता B1ची किंमत किती आहे या ठिकाणी 1 आहे. B2ची किंमत किती आहे -3 आहे. याच्यानंतर पुढे काय करतो आपण या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन बरोबर आणि मायनस साईन घेऊन पुन्हा या ठिकाणी असणारे काही क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून पहा की सर्वसाधारण इथे काय केले पहा या ठिकाणी जे काही ब्रॅकेट जे आहे तर त्याला म्हणायचंय स्क्वेअर ब्रॅकेट ओपन. अक्षर येते इथे काही चौकटीचं असताना जे काही चिन्ह जे आहे तर त्याला इंग्रजीमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट म्हणतात. आता हे जे काही स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे तर ते ओपन आहे. इथे झाल्यावर त्या ठिकाणी ते स्क्वेअर ब्रॅकेट काय झालेले तर त्या ठिकाणी क्लोज झालेले जे तुम्ही फक्त लक्षात ठेवा. तर स्क्वेअर ब्रॅकेट ओपन या ठिकाणी काय करायचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचे तर त्यासाठी पहा या ठिकाणी ते दिलेलं आपल्याला 2 × -3 त्याच्यानंतर याच्यामध्ये मायनस साईन घेतो. त्याच्यानंतर काय केलेलं या दोघांचा गुणाकार म्हणजे -2 × 1. त्याच्यानंतर दोघांचं असताना काही मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते मल्टिप्लिकेशन घ्यायचे +2 -3 इज इक्वल टू -6. त्याच्यानंतर -2 × 1 किती आता नसते 1 त्या ठिकाणी आता नसतं येते. तो आता अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जे असणारे काही इक्वेशन जे आहे 2 × 1 ते आता नसते 2 त्या ठिकाणी आता नसते. याच्यानंतर पुढे ही सर्वसाधारण -6 आणि पुन्हा काय आहे मायनस प्लस मायनस म्हणजे या ठिकाणी -6 आणि पुन्हा या ठिकाणी किती आहे तर त्या ठिकाणी 2 आहे. तीच स्टेप त्या ठिकाणी घेतलेली. त्याच्यानंतर -6 -2 किती होताना दिसते 8 त्या ठिकाणी होताना दिसते. म्हणजे या ठिकाणी असणारा जे काही डी जो आहे आणि तो काही डिटर्मिनंट जो आहे तर त्या डिटर्मिनंटची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. काय मिळाली तर या ठिकाणी -8 त्या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यूज आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. पाहायच्यानंतर पुढे dx जे आहे तर ते dx ची व्हॅल्यू काढतो. आता dx ची व्हॅल्यू जी आहे तर ती कशी काढतो शॉर्टकटमध्ये मी ठिकाणी लिहितो dx इज इक्वल टू लिहितो आपण C1 C2 D1 D2 बरोबर. अशा पद्धतीने याच्या व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज आपल्याला पाहिजेत की C1 ची व्हॅल्यू किती दिलेली 90. C2 ची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी -3. त्याच्यानंतर पुढे काय घ्यायचं आपल्याला B1 B2. आता B1 किती आहे 1 इथे B1 ची व्हॅल्यू आहे 1 आणि B2 ची व्हॅल्यू किती आहे -3 आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लक्षात येत नसते की या दोघांचं काय करतो आपण त्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आणि याच्यामध्ये मायनस साईन जे आहे तर ते मायनस साईन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी 19 मायनस किती घ्यायला लागले 3 90 × -3 त्याच्यानंतर मायनस त्याच्यानंतर पुढे 1 × -3 बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने असणारे जे काही व्हॅल्यू जे आहे तर ते व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी कसली व्हॅल्यू काढतो आपण
dx जे आहे तर त्या dx ची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपण द्यायची. त्याच्यानंतर पुढे पहा की सर्वसाधारणपणे 19 इंटू -3 किती येतात असते -57 त्या ठिकाणी बरोबर मायनस. त्याच्यानंतर पुढे त्या ठिकाणी मायनस मायनस काय होईल तर त्या ठिकाणी ते प्लस होईल बरोबर. मायनस मायनस काय होईल प्लस होईल आणि प्लस किती असणार आहे तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं 1 इंटू 3 दॅट इज 3 त्या ठिकाणी असणार. पुढे की -57 प्लस 3 म्हणजे 57 मधून 3 गेले तर किती राहता नसतात तर सर्वसाधारणपणे -54 म्हणजे या ठिकाणी जी काही dx जी आहे तर त्या dx ची व्हॅल्यू जी आहे तर ती dx ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी येते. त्याच्यानंतरचा पुढचा असणारा जो काही डिटर्मिनंट जो आहे तर तो डिटर्मिनंट आहे आपल्याकडे त्या ठिकाणी dy. आता याची काही dy काय आहे या ठिकाणी dy आपण घेतलेले की dy ची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यूज काय घेताना दिसतो याचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे की सर्वसाधारणपणे dy जो आहे तर तो dy काय करता दिसतो आपण की a1 a2 आणि c1 c2 अशा असणारे काही व्हॅल्यूज जे आहेत तर त्या व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी डिवायच्या आहेत. आता इथे की सर्वसाधारण a1 a2 तर a1 a2 किती आहे 2 2 आहे म्हणजे या ठिकाणी किती येणार आहे 2. त्याच्यानंतर c1 c2 म्हणजे c1 ची व्हॅल्यू आपल्याला 19 दिलेली c2 ची किती आहे -. त्याच्यानंतर काय करायचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे आणि याच्यामध्ये काय करायचे मायनस साईन जे आहे तर ते मायनस साईन. त्या ठिकाणी पुन्हा काय आहे स्क्वेअर ब्रॅकेट ओपन आहे इथे स्क्वेअर ब्रॅकेट ओपन इन ब्रॅकेटमध्ये काय आहे दोघांचं मल्टिप्लिकेशन. तर दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 इंटू -3 मायनस काय आहे 19 इंटू 2 बरोबर. पुढे आता या दोघांचं त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं जे 2 इंटू -3 काय 2 इंटू -3. त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे याचा असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे की आता या ठिकाणी पहा की 2 इंटू -3 जे आहे तर याची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी करायची. पुन्हा एकदा त्या ठिकाणी 2 इंटू -3 याची व्हॅल्यू जी आहे तर ती येतात दिसते -6. त्याच्यानंतर 19 इंटू इथे व्हॅल्यूमध्ये काही फरक होता बरोबर आहे काही फरक नाही. त्याच्यानंतर पुढे पाहता या ठिकाणी 2 इंटू -3 प्लस मायनस मायनस 2 इंटू 3 6 मायनस 19 इंटू 2. आता 19 इंटू 2 किती येतं दिसते तर 38 बरोबर. पुढे आपल्या असं लक्षात येतं नसते आता काय लक्षात येतं नसते हेच आपल्याला त्या ठिकाणी शोधायचंय. पुढे -6 -38 म्हणजे दोन्ही नंबर जे आहे तर त्यांना दोघांना त्या ठिकाणी मायनस साईन आहे. दोघांना मायनस साईन असेल तर काय करतो आपण सरळ बेरीज करतो आणि आहेत ते चिन्ह ठेवतो. म्हणजे 6 आणि 38 याची असणारे जे काही डिव्हिजन जे आहे ऍडिशन जे आहे तर ते ऍडिशन त्या ठिकाणी 44 होईल आणि त्याचा असणारे जे काही साईन जे आहे तर ते साईन त्या ठिकाणी तेच म्हणजे डीवायची व्हॅल्यू जी आहे तर ती आपल्याला काय मिळाली -44 त्या ठिकाणी मिळाली. त्याच्यानंतर पुढे पाहतो पुढे की आपण डी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढली dx ची व्हॅल्यू काढली dy ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढली. याच्यानंतर पुढे पहा काय दिलेले की बाय क्रॅमर्स क्रॅमरच्या नियमानुसार काय क्रॅमरचा रूल x = dx डिवायडेड बाय d. आता dx जो आहे तर त्या dx ची व्हॅल्यू आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. dx ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे त्या ठिकाणी -54 डिवायडेड बाय d. d ची व्हॅल्यू पुन्हा किती आहे -8 हे सर्वसाधारणपणे -54 डिवायडेड बाय -8 याला काय करा
तर त्या ठिकाणी भाग. आता 2ने भाग जाता नसतो, ह्याच्याने मी केले 2 राहिले, ह्याच्याने मी केले 27 राहिले. ह्याच्यानंतर मायनस डिवायडेड बाय मायनस काय होता नसते, प्लस होता नसते, आणि म्हणून 27 डिवायडेड बाय 2 ही आपली त्या ठिकाणी एक्स जे आहे तर त्या एक्सची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती झाली. अशाच पद्धतीने वाय इज इक्वल टू dy बाय dy ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. dy ची व्हॅल्यू किती आलेली, -40. ज्या ठिकाणी -44 डिवायडेड बाय डी ची व्हॅल्यू किती आहे, -8 त्या ठिकाणी. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे की -44 डिवायडेड बाय हाऊ मेनी, -8 आहे. याला काय करा, भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी द्या. 4चा भाग त्या ठिकाणी जाईल. म्हणजे 4ने भाग दिला तर 4 2 8 आणि 4 1 4 4 1 4. पुन्हा मायनस डिवायडेड बाय मायनस काय होईल, प्लस होईल. म्हणून वायची व्हॅल्यू जी आहे तर ती किती येत असते, 11 डिवायडेड बाय. ही वाय जी आहे तर त्या वायची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली 11 डिवायडेड बाय. ज्याची एक्स आणि वाय या दोघांची व्हॅल्यू आल्यानंतर तीच काय असणार आहे, पुढे गेलेले पहा की एक्स कॉमा वाय. एक्सची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, 27 डिवायडेड बाय 2 कॉमा वायची व्हॅल्यू किती आली, 11/2 इज द सोल्युशन ऑफ द गिवन सोल्युशन इक्वेशन. या ठिकाणी एक्स वायच्या ज्या काही व्हॅल्यू जे आहे तर ते काय असणार आहे, म्हणजे काही 2 असणारे जे काही समीकरण जे आहे तर त्या समीकरणांची उकल त्या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीने क्रॅमरच्या रूलच्या साइन दिलेले जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येतं. त्याच्यानंतर पुढे पेज नंबर 15 वर दुसरी ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली, ऍक्टिव्हिटी 2 की कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. खाली दिलेली काही कृती जी आहे तर ती कृती करायला सांगितली की फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द डिटर्मिनंट इन द गिव्हन इक्वेशन. जी काही 2 गिव्हन इक्वेशन जे आहे तर त्या 2 गिव्हन इक्वेशनच्या असणारे जे काही व्हॅल्यू जे आहे तर त्या व्हॅल्यू काय करायचे आपल्याला, डिटर्मिनंटची असणारी जी काही पद्धत जी आहे, निश्चयकाची असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीच्या साईन आपल्याला त्या ठिकाणी सोडवायला लागते. आता याच्यामध्ये आपल्याला A1 A2 B1 B2 C1 C2 याच्या किमती ज्या आहेत तर त्या किमती त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतील, फाइंड आउट त्या ठिकाणी करावे लागतील. तो आता याच्यासाठी मी काय करते, कम्पॅरिझनसाठी A1x प्लस B1y इज इक्वल टू C1 म्हणतो. त्याच्यानंतर A2x प्लस B2y इज इक्वल टू C2. आता कम्पॅरिझन जर केली तर आपल्या लक्षात येतं नसते, A1 ची व्हॅल्यू किती दिसते या ठिकाणी 3. त्याच्यानंतर B1 ची व्हॅल्यू जी आहे तर ती आहे -2 आणि C1 जी आहे तर त्या C1 ची व्हॅल्यू किती आहे तर 3 आहे. अशाच पद्धतीने इथे A2 ची व्हॅल्यू 2. त्याच्यानंतर B2 जो आहे तर त्या B2 ची व्हॅल्यू ते काहीच कोएफिशियंटला म्हणजे 1 असणार आहे आणि C2 ची व्हॅल्यू किती असणार आहे 16 बरोबर. अशा त्या ठिकाणी A1 A2 B1 B2 C1 C2 च्या किमती ज्या आहेत तर त्या किमती त्या ठिकाणी. याच्यानंतर पुढे आपल्याला काय दिलं की अशा पद्धतीचा डिटर्मिनंट आपल्याला यायचं. तर डी डिटर्मिनंट जो आहे तर तो डी डिटर्मिनंट कसा लिहितो कोणी, तर A1 A2 आणि काय लिहिते B1 B2. मग आता A1 A1 A2 A1 किती आहे 3, B2 किती आहे 2 आणि म्हणून या ठिकाणी पहा लिहिते 3, 2 A1 A2 आणि पुढे काय आहे B1 B2. B1 किती आहे -2 आणि B2 किती आहे तर 1 बरोबर. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला त्याच्या डी जो आहे तर त्या डीच्या व्हॅल्यू जे आहे तर त्या डीच्या व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी. त्याच्यानंतर याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर सहज लक्षात येतं नसतं आपल्याला की काही इथे लिहितो मी की 3 मायनस त्याच्यामध्ये मायनस चिन्ह असतं. त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन असणार आहे -2 बरोबर. म्हणजे सर्वसाधारणपणे मायनस मायनस त्या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे तर ती इथे आपला मुळामध्येच गुणाकार जो आहे तर तो गुणाकार किती असणार आहे -4 असणार आहे. कारण -2 आणि
+2 यांचा गुणाकार जर आपण जर केला तर तो -4 होईल. पुन्हा मायनस मायनस काय होईल प्लस होईल. म्हणजे या ठिकाणी 3 + 4 ही जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू किती येणार आहे डी ची व्हॅल्यू जी आहे तर ती 7 त्या ठिकाणी येतात. त्याच्यानंतर dx च्या व्हॅल्यू आपल्याला माहिती काय असतं C1 C2 हा नीट लक्षात ठेवा C1 C2 आणि काय असते B1 B2 अशा व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी असतात कशाच्या dx. आता C1 किती आहे 3 C2 किती आहे 16 ज्या ठिकाणी 3 16 आणि B1 ची व्हॅल्यू आहे -2 B2 ची व्हॅल्यू किती आहे 1. पुन्हा काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण त्या ठिकाणी जर केलं तर काय ते पहा की 3 × 1 ते आली 3 मायनस त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी दोघांचा गुणाकार केला चिन्ह असं करायचं किती 16 × 2 किती आले -32 बरोबर. पुढे मायनस मायनस करते प्लस होते म्हणजे 3 + 32 आणि यांची जर ऍडिशन केली तर ती किती आता दिसते 35 त्या ठिकाणी बरोबर. जे dx जी आहे तर त्या dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 35. अशाच पद्धतीने आपल्याला dy जो आहे तर तो dy त्या ठिकाणी लिहायचा आहे. तर dy जे आहे तर त्या dy च्या व्हॅल्यू आपल्याला माहिती की A1 A2 आणि C1 C2 अशा व्हॅल्यू त्या ठिकाणी असतात. पाठ ठेवायचं तुम्हाला. त्याच्यानंतर पहा A1 A2 आता A1 किती आहे 3 A2 किती आहे 2 C1 C1 किती आहे 3 C2 किती आहे 16. पुन्हा त्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. बघा 3 × 16 किती आता दिसते 3 × 16 48 दोघांच्या मध्ये मायनस चिन्ह 3 × 2 त्याले 6 म्हणजे सर्वसाधारणपणे 48 - 6 + 42 जे सर्वसाधारणपणे आपल्याला डी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळाली dx ची व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळाली आणि dy ची. आता पुढे काय सांगितलंय अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल क्रॅमरच्या नियमानुसार काय असतंय तर आपल्याला माहिती क्रॅमरच्या नियमानुसार dx/d. आता dx ची व्हॅल्यू किती आली 35 आली आणि डी ची व्हॅल्यू जी आहे तर ती 7 न 35 ला त्या ठिकाणी भाग द्या किती आता नसते 1 ची व्हॅल्यू आली 5. अशाच पद्धतीने y काय असतो dy डिवायडेड बाय dy ची व्हॅल्यू किती आली 47 आणि डिवायडेड बाय डी ची व्हॅल्यू किती आहे 7. पुन्हा 7 ने काय करा याला डिवाइड करा तर ते आता 6 आणि देअरफॉर हा पुढे काय म्हटलेलं आहे x, y = x ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे तर त्या ठिकाणी 5, y ची व्हॅल्यू 6 इज द सोल्युशन ऑफ द गिव्हन इक्वेशन. ते म्हणजे अशा पद्धतीने हे उदाहरण जे आहे तर ते उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. याचा स्क्रीनशॉट जो आहे तर तो स्क्रीनशॉट त्या ठिकाणी काढा किंवा व्हिडिओ जो आहे तर तो व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी काही करा लिहिण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा.